नमस्कार, मी महेश सुरेश चौगले, शिवाजीनगरमधील रहिवासी. दिनांक 7/5/2026 रोजी आपल्या वसाहतीचा पुनर्वसन होत आहे. त्या संदर्भामध्ये मी सर्व रहिवाशांना कशा प्रकारे पुनर्वसनाचे काम चालू आहे आणि डॉक्युमेंट कागदपत्र प्रकाश नाईक आणि सुरेश तांबडे हे कशा प्रकारे लोकांना फसवणूक करून कोणत्याही प्रकारची माहिती देत नाही आणि जो प्रारूप बनवण्यात आला आहे त्या प्रारूपची मी तुम्हाला थोडक्यात माहिती मागच्या व्हिडिओच्याद्वारे सांगण्यात आली होती. परंतु मी आज माझे सहकारी मनमोहनसिंग शास्त्री हे देखील आपल्या वसाहतीमधील रहिवासी आहेत. त्यांचं स्वतःचं घर आहे बांधवांनो. आणि विकासकाने प्रकाश नाईक आणि सुरेश तांबडेच्या कारनाम्या संदर्भामध्ये जी आपल्या वसाहतीची पुनर्वसनाची डेव्हलपमेंट अग्रीमेंट जी कशा प्रकारे केलेली आहे, कशा प्रकारे त्यांनी पॉईंट चोरीने टाकलेले आहेत, हे मी तुम्हाला माझे सहकारी मनमोहनसिंग शास्त्री यांच्या मार्फत आपणास सांगू इच्छितो. तर ते पुढीलची प्रस्तावना ते करत आहेत. ते मित्रांनो, रहिवाशांनो, तुम्हाला 2 हात जोडून विनंती करतोय की ते समजून घ्या त्यांच्याकडून त्यांचं म्हणणं काय आहे. पुढील तुम्ही सांगते मनमोहनसिंग, तुम्ही बोला. धन्यवाद महेशजी. तर प्रिय रहिवासी बांधव आणि भगिनींनो, आपण इथले रहिवासीच आहोत. तर रहिवाशाच्या संदर्भामध्ये आपण काय विकासाच्या विरोधात नाही. आपल्याला विकास हा हवाच, सर्वांनाच हवा आणि विकास हा सगळ्यांना पाहिजे. आम्ही डेव्हलपमेंटच्याही विरोधात नाही, इव्हन आम्ही कमिटीच्याही विरोधात नाही बंधू आणि भगिनींनो. आता आपली कमिटी आहे ती शिवाजीनगर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि आपला जो बिल्डर आहे तो प्रेस्टिज फॉल्कॉन मुंबई रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड, हे सगळ्यांना माहीतच आहे. मुद्दा आहे की आपले पेपर काय म्हणतात. तर आपण थोडंसं आपला डायरेक्ट इथले तिथले विषय नाही घेता मुद्द्यावर येऊया की आपले हे जे पेपर्स आहेत, ह्या पेपरमध्ये काय म्हणलं गेलं आहे. तर हा आपला प्रेस्टिजबरोबर केलेला ॲग्रीमेंट व करारनामा आहे मित्रांनो. 20 डिसेंबर 2023 रोजीचा हा ॲग्रीमेंट आहे. हा ॲग्रीमेंट कमिटीने सर्वसाधारण सभा न घेता 21 जणांनी जस्ट त्यांच्या मताने त्यांनी ठरवलं आणि हे ॲग्रीमेंट फक्त 21 जणांनी आपल्या मर्जीने प्रेस्टिज फॉल्कॉनबरोबर हा ॲग्रीमेंट त्यांनी सिग्नेचर केला आहे मित्रांनो. आणि बंधू आणि भगिनींनो, मी सांगू इच्छितो की हा संपूर्ण जो ॲग्रीमेंट आहे तो इंग्रजीत आहे, इंग्रजीमध्ये आहे. त्यांनी मराठीत ते ट्रान्सलेटही केलेलं नाही आहे आणि तो पूर्ण इंग्रजीमध्ये आहे. तर या ॲग्रीमेंटमध्ये मी तुम्हाला दाखवू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली हे जे फोटोज वगैरे पण आणि हे डॉक्युमेंट्स पण पाठवीन. जर तुम्ही बघाल इकडे आम्ही हायलाईट्स केले काही गोष्ट. म्हणजे या ॲग्रीमेंटमध्ये साधारण बरेच ठिकाणी रिकामी जागा ठेवल्या आहेत. जसे की रेसिडेन्शियल टेनंट्स टोटल किती आहेत ते सांगितलं नाही आहे. कमर्शियल टेनंट्स किती टोटल आहेत ते भरले गेलेलं नाही आहे. जनरल बॉडी मीटिंग कुठल्या तारखेला आणि कुठे झालेली आहे ते भरलेलं नाही. किती % टेनंट्सने कन्सेंट भरला आहे आणि ते कन्सेंट कुठल्या तारखेला झाले तेही दिलेलं नाही याच्यामध्ये. ॲम्युनिटीजचा ॲनेक्शर कुठला आहे, रिहॅबची प्रेमासेसचा ॲनेक्शर कुठला आहे आणि किती वर्षात डेव्हलपर बिल्डिंग बांधून देणार आहे हे देखील याच्यामध्ये त्यांनी रिक्त ठेवलेलं आहे. म्हणजे रिकामा जागा बोलतो ना आपण, रिकामी जागा, तसे ठेवले गेलेले आहे. आता याच ॲग्रीमेंटमध्ये पान नंबर 14 पॉईंट नंबर 4 4मध्ये जर तुम्ही बघाल तर ॲक्च्युली कसं आपला ऑलरेडी कन्सेंट भरला गेला होता. आपला कन्सेंट ज्या वेळेला भरला गेला होता तर आपले जे प्रकाश नाईक आणि सुरेश तांबडे यांनी 50-50 हजार रुपये देऊन सांगितले होते ते कन्सेंट भरायचे आपल्याला दिले गेलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलं गेलं आहे कॉर्पस कॉन्ट्रीब्युशन हार्डशिप कम्पन्सेशन मेंटेनन्स प्रोव्हिजन. म्हणजे तो 50,000 तुम्हाला कन्सेंटचा नाही तर ह्या पेपरमध्ये दिलेला आहे ते 50,000 तुम्हाला कॉर्पस पण दिलेला गेलेला आहे. म्हणजे आजच्या डेटला वर्ली जशा ठिकाणी जिथे कुठलाही बिल्डर 10 ते 15 लाख रुपये हे कॉर्पस पण देतो, त्या ठिकाणी इथे प्रकाश नाईक आणि सुरेश तांबडे यांनी फक्त 50,000 रुपये हे कॉर्पस फंडद्वारा दिलेले गेलेले आहेत आणि 50,000 पोझिशन झाल्यानंतर देणार आहात. म्हणजे टोटली 1 लाख रुपये
म्हणजे साधारण तुम्ही विचार करा की 10 ते 15 लाख रुपये आजच्या आपल्या वर्लीच्या ठिकाणी जर कॉर्पस फंड दिला जातो तर प्रत्येक एक घराचं किती नुकसान झालेलं आहे. 14 लाख जरी धरलं तरी त्याप्रमाणे कमीत कमी आम्ही जेव्हा कॅल्क्युलेट केलं, केलं बरोबर. तर साधारणतः एक 700 ते 800 करोडचा फायदा फक्त कॉर्पस फंड मध्ये झालेला आहे विकासकाला. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बांधवांनो. जसे ते शास्त्रीजी सांगतायत हे विचार करा. त्यासाठीच आम्ही हे तुम्हाला माहिती तुम्हाला पुरवतोय, सांगण्याचा प्रयत्न करतोय. पुढे बघा. बंधू आणि भगिनींनो, आपण इथले रहिवासी आहोत. आपण जर एकजूट नाही आलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता विकासक हा जो असतो हा आपला फायदा बघण्यासाठी झालेला असतो, आहे की नाही? तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही सर्वांना माहीत आहे. तर हे पेपर काय सांगतायत ते आपण त्याच्यावर जरा लक्ष देऊया. आता कॉर्पस फंडचा ज्या वेळेला मी उल्लेख केला त्यानंतर तुम्हाला अजून एक पान नंबर 14 आणि 15 वरती पॉईंट नंबर 5 हे बघा, याच्यावर बघा 14 मध्ये आम्ही जे हायलाइट केलेलं आहे त्याच्यामध्ये काय पॉईंट आहेत ते आता शास्त्रीजी सांगतील तुम्हाला. पोसेशन ऑफ न्यू प्रेमायसेस अँड हँडओव्हर ऑफ स्ट्रक्चर्स अँड प्रॉपर्टी मध्ये यांनी क्लिअरली लिहिलेलं आहे की अगोदर डेव्हलप आपला स्ट्रक्चर म्हणजे रिहॅबची बिल्डिंग बांधणार अगोदर प्लॉटवरती. त्याच्यानंतर 15 दिवसांनी आपल्याला पोसेशन नोटीस दिली जाईल आणि पोसेशन दिल्यानंतर आपली राहती जागा जी आहे ती डेव्हलपरला हँडओव्हर केली जाते. मग आता मला सांगा की घर भाडे तत्वावरती घरं खाली करायला का जबरदस्ती केली जाते? ह्याच्यामध्ये रहिवाशांना मला असं वाटते की जसे शास्त्रीजी सांगता आहे, जर ह्याच्यामध्ये डिक्लेरेशन केलंय डेव्हलपरनी, प्रकाश नाईकनी, मग आता प्रकाश नाईक पलटी का मारतायत? त्यांचा हेतू काय आहे? रस्त्यावर लोकांना, रहिवाशांना रस्त्यावर आणायचं आहे का, बेघर करायचं आहे का? या नोटीसच्या माध्यमातून हेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून दोन्ही हात जोडून नम्र विनंती करतोय रहिवाशांना, प्रत्येक रहिवाशांनी आता तरी एकत्र या. प्रकाश नाईकची ढोंग, तो ह्या सुरेश तांबेची ढोंग बघून घ्या, कशा प्रकारे पाठच्या हाताने डेव्हलपरवर अग्रीमेंट केलेले आहे, त्याच्याबरोबर मुद्दे काय दिलेत, लोकांच्या हिताचं कुठलेही मुद्दे मांडलेले नाही आहेत. मग हा स्वतःचा विकास हे दोघे जण करता आहेत. आणि दुसरी गोष्ट रहिवाशांनो, हे दोघंही आपल्या वसाहतीमध्ये राहत नाहीये आणि आज हे 35-40 हजार रुपये भाड्याने राहत आहेत आणि हे दोघेही रिटायर आहेत, कुठेही कामधंदा करत नाही. मग हे पैसे आणतात कुठून? ह्याही गोष्टीचा आम्ही रहिवाशांनी विचार करण्याची गोष्ट आहे. आणि जर त्याच्यामध्ये मागच्या ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जर प्रेस्टीज सांगतोय की मी इथे एकही झोपडीधारकाला भाडे देणार नाही आणि ह्या अग्रीमेंटमध्ये सांगतायत की आम्ही तुम्हाला नवीन इमारत समोर बांधून देणार, त्या इमारतीमध्ये तुम्हाला शिफ्टिंग डायरेक्ट देणार. मग प्रकाश नाईक आणि सुरेश तांबडेंची इच्छा काय आहे की आज 80 लोकांना भाडे ह्या दोघांच्या सही व्यतिरिक्त डेव्हलपर देऊ शकत नाही. अगदी बरोबर. ह्या गोष्टीचा जाब आम्ही रहिवाशांनी मिळून ह्या प्रकाश नाईकच्या घरी मोर्चा काढा, त्याला विचारा की अजून वसाहतीचा प्रारूपचा ठिकाणा नाही, एनेक्सर 2 फायनल झालेला नाहीये. मग ह्या रहिवाशांची जिम्मेदारी घेणार कोण? त्या घरांची जिम्मेदारी घेणार कोण? त्यांच्या लेकराबाई उद्या रस्त्यावर आले ते प्रकाश नाईक त्यांच्या घरी जागा देणार आहे का सुरेश तांबे घरी जागा देणार आहे? ह्याच्यासाठीच हा मी व्हिडिओ करतोय. अजून तुम्ही झोपलेले आहात, अजून झोपू नका, जागे राहा. रात वैऱ्याची आहे. आम्ही रक्ताचं पाणी करून तुमचंही घर आहे, आमचंही घर आहे. काय आम्हाला फक्त तुमची साथ पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही हे डॉक्युमेंट काढले. पुढचं वाचा, पुढे काय दिलेलं आहे ते मनमोहन शास्त्री सांगतील. पुढचं वाचण्यासाठी आता बघा हे पान नंबर 15-16 वरती पॉईंट नंबर 6, ह्या पॉईंट नंबर 6 रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, ऑब्लिगेशन, एंटायटलमेंट्स ऑफ डेव्हलपर. त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलं आहे की डेव्हलपरला राईट्स आहे की ती आपली रिहॅबची बिल्डिंग त्यांच्या लँड पार्सल म्हणजे कुठल्याही त्यांच्या आता जे स्कीम किंवा त्यांचे जे प्रोजेक्ट चालू आहेत इतर ठिकाणी त्याच्याबरोबर ते क्लब करून आपल्याला इथून स्थलांतर करण्यात येईल. शास्त्री ते 1 मिनिट आपल्याला थांबवतो. बांधवांनो, याच्यामध्ये डेव्हलपरनी काय सांगितलं, 999, 998 मध्ये आपली रिहॅबची बिल्डिंग विकासक बांधून देणार, असं लेखी कुठेही अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं नाहीये. अगदी. आणि जर लिहिलेलं असेल तर माझं घर प्रकाश नाईकला फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकेन. अगदी. विकासकांनी, मी मुद्दा नीट ऐका रहिवाशांनो, ह्या अग्रीमेंट मध्ये जसं हे सांगतात ना
चावीच्या बदली घराच्या बदली चावी हा प्रकार फक्त तोंडी आहे. लेखी काही दिलेले नाहीये. रहिवाशांची पूर्ण फसवणूक होत आहे. ह्या प्रकाश नाईक आणि सुरेश तांबडेच्या या सह्यांमुळे त्यांची जी काही 10-12 लोक आहेत त्यांनी या सह्या केल्यात. त्यांना जाब विचारा की ते बोलतात 999 998 मध्ये. असं लेखी पुरावा दाखवा की 998 मध्ये या ठिकाणी एवढ्या स्क्वेअर मीटर मध्ये विकासक रियाबाची बिल्डिंग शिवाजीनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीची बांधून देणार आहे. असं कुठेही लेखी दाखवा. आणि त्यासाठीच हे तुम्हाला हायलाईट करून आम्ही या सगळे काढलेले डॉक्युमेंट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. याचा किती विचार करायचा हे प्रत्येक झोपडीधारकाने ठरवायचं आहे. आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. कळकळीने पोटाच्या तिडकिडीने आम्ही सांगत आहोत. त्याच्यात किती खरं करायचं किती समजायचं हे तुम्ही समजा. अगदी बरोबर. हा पुढे सांगा शास्त्रीजी. असे अजून बरेचसे पॉईंट्स या ॲग्रीमेंटमध्ये नमूद केलेले आहेत. आता अजून बाकी इतर पेपरमध्ये बघितलं तुम्ही तर हा SRAचा LOI 29 एप्रिल 2024ला आपल्याला दिला गेलेला आहे. ठीक आहे. तर या लेटरमध्ये तुम्ही क्लिअरली तुम्ही बघू शकता की या लेटरमध्ये हे बघा इथे हायलाइट केलेलं आहे. फक्त श्रीकृष्णनगर आणि शिवाजीनगर हायलाइट केलेलं आहे मित्रांनो. शिवाजीनगर आणि श्रीकृष्णनगर या दोन्ही नगरांना मिळून टोटल फक्त 323 कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोन्ही मिळून 323 फक्त टेनंट्सला पास करण्याचं हे LOI घेतलं आहे त्यांनी. आता आज शिवाजीनगरमध्ये साधारण 357 टेनंट्स आहेत. तुम्हालाही माहीत आहे, आम्हालाही माहीत आहे. नगरमध्ये साधारण 71 टेनंट्स आहेत. तर टोटल टेनंट्स आपण बघितलं तर एक 428 टेनंट्स 450 आपल्याकडे आहेत. म्हणजे काय मागे पुढे आहेत. परंतु डेव्हलपरने तिथे कागदोपत्री किती दाखवले 323. मग विचार करा. मग बाकीच्या 150 लोकांना प्रकाश नाईक आणि सुरेश तांबडे ह्या बेघर करणार आहेत का? त्यांच्या बायका मुलांना रस्त्यावर आणणार आहेत का? हाही प्रश्न रहिवासी म्हणून तुमची जिम्मेदारी आहे रहिवाशांची असं मला वाटते. पुढे जा. आणि आता साधारण तुम्हाला आपल्या इथे जिजामाता नगरमध्ये जे झालं आहे ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. ह्याच विकासकाने मी थोडक्यात तुम्हाला सांगतो जिजामाताची कहाणी. जिजामातामध्ये BMCनी याच डेव्हलपरला लवरो पंपासाठी 10,000 स्क्वेअर मीटरची जागा ते रिपेअर करण्यासाठी दिली होती. आरक्षित होती. त्याच्यावरती कुठलाही बांधकाम करू देऊ नका असं महानगरपालिकेने सांगितलं होतं. परंतु ह्या डेव्हलपरनी SRAच्या वरपासून खालपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांना मॅनेज केलं. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मॅनेज केलं खालच्या आणि कमिशनरपर्यंत ह्या कुठल्याही गोष्टी लोकांना समजू दिल्या नाही. परंतु जसं मी आज लढा देतोय मनमोहन सिंग माझ्याबरोबर संगतीने आहेत. आणखी 10-15 मंडळी आपल्या रहिवासी लोक माझ्या संगतीने. मी एकटा काही करत नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही जो काही हा लढा देतोय त्याच प्रकारे जसं जिजामातामध्ये पण त्याच 4 लोकांनी लढा दिला. कोर्टापर्यंत गेले आणि दाखवून दिलं की डेव्हलपर कशा प्रकारे पैशाचा आमिष दाखवून अधिकाऱ्यांना त्याच्या ह्याच्यामध्ये घेऊन संगनमत करून कशा प्रकारे तिथे अनधिकृत 7 इमारती बांधल्या आणि त्या इमारतीमध्ये 4 इमारतीमध्ये सर्व लोकांना तिथे शिफ्टिंग केलं. आणि नंतर आमच्यासारख्या तिथे अधिकारी जे रहिवासी जागृत रहिवासी होते त्यांनी कोर्टात जाऊन सगळ्या ह्या गोष्टी कोर्टाच्या निदर्शनात आणल्या. आणि नंतर कोर्टाला देखील कळालं की ही जागा महानगरपालिकेने आरक्षित ठेवलेली आहे 10 किलोमीटर आणि ती जागेवरती ह्याने अनधिकृत बांधकाम केलं. आणि बांधवांनो तिथे लगेच कमिशनरच्या लक्षात आलं आणि लगेच कोर्टाने त्यांना आदेश दिले की ती त्यांची स्कॅम हे अनधिकृत आहेत आणि ते पहिले तोडून टाका. आणि आज तिथे ती कारवाई झालेली आहे. तोच प्रकार सेम तोच डेव्हलपर इथे दादागिरी करू इच्छितो आहे आणि लोकांना. आणि हे 2 लोक लबाड कोण प्रकाश नाईक आणि तांबडे हे कुठल्याही प्रकारची आपल्या रहिवाशांना नाही विश्वासात घेत काय करतोय किंवा डेव्हलपर त्यांच्यावर काय जबरदस्ती करतोय ते देखील आपल्याला सूचना करत नाही. याचा अर्थ आपण तुम्ही आम्ही काय समजायचं. आज आपल्या आई वडिलांनी घेतलेली ही मालमत्ता आहे. आज तुमची आमची अवकात आहे का झोपडे घ्यायचं वरळीसारख्या ठिकाणी. आज वरळीचं रेट काय आहे बांधवांनो. मग तुम्हाला आम्ही एवढं जरी सांगतोय कळकळीने सांगतोय तरी देखील आज देखील तुम्ही कुठलेही रहिवासी तुमच्या मुलांना विचारायला येत नाही बाबांनो तुम्ही काय करताय आपण कसं काय करूया. तुम्ही नक्की करताय काय. नोकऱ्या तर आम्हीही करतोय. घर आमचं देखील आहे तुमचं देखील आहे. म्हणजे तुमचं काही कर्तव्य आम्हाला विचारायचं नाहीये. आम्ही आज ओपन प्रकाश नाईक वरती ओपन चॅलेंज आहे आमचं. ओपन त्याचं नाव घेऊन सांगतोय
सुरेश तांबडेला पण ओपन बोलतोय. मग सुरेश तांबडे देखील आणि प्रकाश नाईक का नाही आमच्याकडे संपर्क साधत? कारण का त्यांना माहिती आहे आम्ही चोऱ्याच करतोय. आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला हक्का घालतोय. तुमची पण घरं आहेत, रहिवासी म्हणून तुमचं दायित्व काय आहे? अगदी बरोबर. तुम्ही पण आमच्या पाठीवर खंबीरपणे उभे राहा ना. बरोबर. तुम्ही जर उभे राहिलात ना तर ही बांधवांनो, ही न्याय जसं मी जिजामातामध्ये केलंय, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी न्यायालयात जाण्याचा प्रयत्न करणार. आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद झाला तर आपली घरं वाचू शकतात. ही वेळ गेलेली नाही आहे. आणि पुढे त्यांनी कशा प्रकारे केले मनमोहन शास्त्री तुम्हाला सांगतील. आता साधारणतः हे सगळे पॉईंट्स कव्हर झालेले आहेत आणि आता बरेचसे पॉईंट पण कव्हर झालेले आहेत. पण आता आपल्या प्रारूप आणि सर्वेक्षणा संदर्भात एक दुसरे व्हिडिओ आम्ही तयार करणार आहोत. तर हा व्हिडिओ, कारण जास्तीत जास्त व्हिडिओ आपण मोठा व्हिडिओ नाही करू शकत आणि तो लोड होत नाही. त्या कारणाने आता हा व्हिडिओ आम्ही इथे थांबवतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काय आमची सूचना असतील ते आम्हाला लोकांनी सांगावं. कारण का आम्ही तुमचीच लेकरं आहोत काय. आणि आपल्याला आपली जी जागा सोन्याच्या जागी आहे तिथे कुठेतरी ह्या दोन माणसांमुळे आपल्या सोन्याच्या जागेची माती नाही झाली पाहिजे. आपला कुटुंब कोणाचाही बेघर झाला नाही पाहिजे. ही तुम्ही आम्ही काळजी घेतली पाहिजे असं मला वाटते. आणि काय चुकलं असेल तर तुम्ही तुमची लेकरं म्हणून तुम्ही आम्हाला माफ करा. आणि काय कमेंट्स असतील त्या लवकरात लवकर करा. आणि सर्वांनी तुम्ही आम्ही एकत्र मिळून एक जनरसभेचं आयोजन करू. आम्ही काय डॉक्युमेंट मिळवले तुमच्या आशीर्वादाने तेही तुमच्या समोर ठेवू. एवढंच सांगून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंद करा आणि ह्या लेटर